आषाढी एकादशी 2026च्या तयारीला वेग आला असून पालखी मार्ग, तळ आणि रिंगण स्थळांवरील सुविधा प्राधान्याने पूर्ण केल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली आहे। आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा 25 जुलै 2026 रोजी पार पडणार असून या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग, तळ आणि रिंगण स्थळांवरील सुविधा प्राधान्याने पूर्ण केल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी स्पष्ट केले। आषाढी यात्रा 2026च्या नियोजनासाठी पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत मंदिर समितीचे पदाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच विविध पालख्यांचे विश्वस्त सहभागी झाले होते। राज्यातील विविध भागातून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यासह अन्य संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत असल्याने वारकऱ्यांची मोठी गर्दी अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले। वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून वारकऱ्यांसाठी तसेच बैलजोड्यांसाठी चारा, पाणी आणि वॉटरप्रूफ तंबूंची व्यवस्था केली जाणार आहे। पावसाळ्याचा विचार करून मंडपांची संख्या वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे। यावेळी विश्वस्तांनी मोबाईल टॉयलेट्स वाढवणे, रुग्णवाहिका सुविधा, स्वच्छता, अखंडित वीज व पिण्याच्या पाण्याची सोय, पालखी तळांचे विस्तारीकरण तसेच रस्ते रुंदीकरण यांसारख्या मागण्या मांडल्या। प्रशासनाने या सर्व मागण्यांचा विचार करून सोहळा अधिक सुकर करण्याचे आश्वासन दिले। यंदाच्या आषाढी वारी सर्वांच्या सहकार्याने अधिक सुरळीत व नियोजनबद्ध पार पाडण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितले।